विश्वास आणि संयम ठेवा. अरे जो माझा हात पकडतो त्याला आयुष्यभर कोणाचे पाय धरण्याची गरज अजिबात भासत नाही, असे आपले श्री स्वामी समर्थ महाराज आपल्याला संदेश देत राहतात. स्वामी महाराज सांगतात की आपण फक्त आपलं कर्म चांगलं करत राहा, आपल्याला योग्य वेळ आली की त्याचं फळ नक्कीच मिळत राहते. तुमचं मन अस्वस्थ असेल किंवा सतत चिडचिडपणा जाणवत असेल तर हा छोटासा उपाय तुम्ही नक्की करा. म्हणजे सेवा तुम्हाला करायची आहे. दररोज सकाळी वेळ मिळत नसेल तर संध्याकाळी दिवे लावणीच्या वेळेस या मंत्राचा जप नक्की करा. बघा तुम्हाला काही दिवसातच अनुभव यायला सुरुवात होईल. चिडचिडपणा वाढलेला आहे, मन अस्वस्थ आहे, परत घरामध्ये नकारात्मक ऊर्जा असेल तर हा अत्यंत प्रभावीशाली असा हा मंत्र आहे. खरंच केल्याने सर्व गोष्टी साध्य होत असतात, पण आधी केल्या पाहिजेत. आणि करण्यासाठी जी गोष्ट आपण करत आहोत त्यावर विश्वास, संयम आणि श्रद्धा असायला हवी. श्री स्वामी समर्थ महाराज सांगतात की ज्याच्या मनामध्ये कपट आणि छळ आहे त्याचं कल्याण कधीच होत नाही. सत्य आणि प्रामाणिकपणेचा मार्ग शेवटी जिंकला जातो. दुसऱ्याला फसवणारा स्वतःच्या कर्माने अडकतो. नेहमी लक्षात ठेवा, स्वच्छ मनाने आणि सरळ मार्गाने चाल. वाईट करणाऱ्याला वेळच योग्य उत्तर देते. तू फक्त चांगुलपणा सोडू नकोस, असे आपले श्री स्वामी समर्थ महाराज आपल्याला सातत्याने सांगत असतात. तर हा छोटासा सेवा केल्याने सर्व जीवनातल्या अडचणी तर दूर होण्यास मदत होईलच, पण आपलं मन अस्वस्थ असेल तर नक्कीच त्यातून आपल्याला योग्य ते मार्ग नक्कीच स्वामी महाराज दाखवतील. म्हणजेच मन एकाग्रता वाढेल. ज्या वेळेस तुम्हाला वेळ भेटेल, म्हणजे सकाळी किंवा संध्याकाळी दिवे लावणीच्या वेळेस किंवा सकाळी देवपूजा झाल्यानंतर एक माळ या मंत्राची करायची आहे. खूप प्रभावीशाली असा हा मंत्र आहे. सर्व नकारात्मकता जी आहे ती दूर निघून जाण्यास आपल्याला खरंच खूप प्रभावी मंत्र आहे. दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा, दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा. अत्यंत हळू आवाजात आणि शांतपणे या मंत्राचा एक माळ जप नक्की करा. नक्कीच तुम्हाला अनुभव आल्याशिवाय राहणार नाही. तुमचं मन अस्वस्थ वाटत असेल तर ती एकाग्रता होण्यास नक्कीच मदत होईल. तुम्हाला एक माळ शक्य होत नसेल तर किमान 11 वेळेस 21 वेळेस नक्की हा मंत्र म्हणा. मन शांत तर होईल, पण चिडचिडपणा देखील दूर होण्यास मदत होईल. तर व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर कमेंटमध्ये नक्की लिहा, दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा.